हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये। बघा मी एक वाटी हे हिरवे मूग घेतलेत। हे घरचेच मूग आहे आमच्या माळ्यातले। तर हे मूग घेतले मी एक वाटी। आता याचे भिजत टाकायचे तुम्हाला ते। हे एक वाटी। आता हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। असे बघा मूग, मुगामध्ये भरपूर सारे प्रोटीन्स वगैरे असतात, त्यामुळे मुगाची कोणत्याही प्रकारची भाजी खाल्ली जाते घरी। आता हे धुवून घेते 2 पाण्याने स्वच्छ धुतलेत बघा मूग स्वच्छ 2 पाण्याने। आता याच्यात पाणी टाकून ना हे रात्रभर असे 6-7 तास भिजत ठेवते। भेटू सकाळी। आता मूग बघा सकाळी कसे भिजलेत, असे छान असे खूप सुरेख भिजलेत, असे वर तुटले जातात असे। आपण ना आता मुगाची सुकी भाजी बनवणार आहोत। आता हे मूग ना मी धुवून आणि चाळणीवर निथळत ठेवते। मूग धुवून घेतलेत आणि चाळणीवर निथळत ठेवलेत। आता आपण याच्यासाठी काय साहित्य लागतं ते घेतलेलं। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, डब्याला चालेल, नाश्त्याला चालेल, जेवणासाठी पण चालेल। हिरव्या मिरच्या घेतल्या 10-12, लसणाच्या पाकळ्या 10-12 घेतल्या, 2 चमचे शेंगदाणे घेतले, म्हणजे 1 मूठ शेंगदाणे घेतले, कोथिंबीर घेतली। आता आपण हे शेंगदाणे प्रथम भाजून घेऊया। हिरव्या मुगाची सुकी भाजी करायची आपल्याला। आता गॅसवरती कढई ठेवली आणि शेंगदाणे भाजून घेऊया आपण। आता प्रथम शेंगदाणे चांगले डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे। झालेत बघा शेंगदाणे भाजून, काढून घेते आता शेंगदाणे। आता आपण याच्यासाठी ना एक वाटण तयार करून घेणार आहोत। आता खलबत्ता घेतलाय, पाट्यावर पण वाटलं तरी चालेल तुम्ही। आता प्रथम आपण हे ना शेंगदाणे थोडे बारीक करून घेऊ, म्हणजे थोडेसे मध्यम साईजचे, जाड अर्धवट जाड, खूप बारीक कूट नाही करायचं शेंगदाण्याचं। याच्यात केल्यामुळे खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावर केल्यामुळे त्याची चव छान येते त्याला। एका शेंगदाण्याचे 4-5 तुकडे होतील असे करून घ्यायचे। चालेल बघा कूट करून। आता हा काढून घेतात एका डिशमध्ये। थोडं दरदरीत करून घेतल्या, असं शेंगदाण्याचा कूट करून घेतला जाडसर। आता याच्यामध्येच हिरव्या मिरच्या आणि लसूण याचा ना ठेचा करून घ्यायचा आपल्याला। याच्यामुळे चव आपल्याला खूप छान लागते याची भाजीची, खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावरती केल्यामुळे। झालाय बघा ठेचा पण करून काढून घेतो मी आता। हे असा ठेचा केलाय, जास्त बारीक नाही, असं दरदरीतच आहे। तो प्लेटमध्ये काढून घेते आता। ही भाजी माझ्या मुलांना खूप आवडते, कारण मी लहानपणापासून मुलांना डब्याला देत आली। घरी असले की ते पण असे करून दिले की चमच्याने पण खातात। तीच कढई ठेवली आता गॅसवरती, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकते। त्याच्यात जिरे अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून द्यायचं। ठेचा तेलामध्ये परतून घ्यायचं चांगलं। थोडीशी हळद टाकायची, पाव चमचा लाल तिखट, मिरच्या टाकलेल्याच आपण। परतून घ्यायचं चांगलं।
आणि आता याच्यामध्ये भिजवलेले मूग आता थोडे थोडे करून सर्व टाकून घ्यायचे. हलवून घ्यायचे भाजी चांगली. चवीनुसार मीठ टाकायचं 1 चमचा. परत एकदा हलवून घ्यायचं. 2 मिनिटांना झाकण ठेवायचं त्याला वाफ आणायला. तोपर्यंत थोडं पाणी गरम करून घेते त्याच्यात टाकायला. झाकण ठेवते 2 मिनिटासाठी. झाले 2 मिनिटं बघा. आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. थोडी कोथिंबीर टाकून घेते. आता याच्यात ना थोडं गरम पाणी टाकून घेते. मूग आहे ना बुडतील इतकं टाकून घेते. मुगाच्या बऱ्याच रेसिपी दाखवले. मुगाचे आप्पे दाखवले, मुगाचे धिरडे दाखवलेले मी, मुगाचं मेदगं दाखवलेले. आता हे ना आता 5 ते 7 मिनटं चांगलं आपल्याला शिजू द्यायचं आहे. शिजायला बघू आता किती वेळ लागतं याला. 5-10 मिनटं लागतीलच याला. आता झाकण ठेवून गॅस एकदम सिमवर करायचा आणि 10 मिनटं चांगल्याला शिजवून घ्यायचं. आता झाकण ठेवते आणि शिजू देते याला. 10 मिनटं झालेत. आता बघू मुगाची भाजी शिजली आहे ना. छान झाली, शिजली बघा छान अशी. झटकीपट आपली 10 मिनटात मुगाची भाजी आता. तेव्हा मूग शिजलेत का ते पण बघूया आपण. तेव्हा एकदम छान शिजले तशा. एकदम चविष्ट अशी मुगाची सुकी भाजी रेडी आपली. ती आपण भात, भाकरी, चपाती, पराठा याच्याबरोबर खाऊ शकतो. आता थोडीशी कोथिंबीर ती टाकून घेते आता. आणि प्रोटीन रिच फूड आहे हे. त्यामुळे जे लोक एक्झरसाइज करतात वगैरे त्यांना पण मुगाची अशी भाजी डाएट म्हणून छान आहे. करून दाखवते तुम्हाला. रेडी बघा झटकीपट आपली मुगाची भाजी. रेडी बघा आपली मुगाची सुकी भाजी झटकीपट अशी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.